नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे पॅरलल प्लेट एअर कंडेन्सर सांगितलंय. म्हणजे सुरुवातीला त्याच्या दोन प्लेट्स मध्ये एअर मीडियम आहे. त्याची कपॅसिटी सांगितली 20 मायक्रोफॅरेड. व्हॉट विल बी इट्स न्यू कपॅसिटी इफ डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स इज अ डबल्ड. दोन प्लेट्स मधलं डिस्टन्स डबल केल्यानंतर कपॅसिटी काय असेल? ए मार्बल स्लॅब ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 8 इज इंट्रोड्युस्ड बिटवीन द टू प्लेट्स. दोन प्लेटच्या मध्ये एक डायइलेक्ट्रिक मटेरियल घेतलेलं आहे, त्याचा कॉन्स्टंट त्यांनी सांगितलेला आहे 8. तर कपॅसिटीवरती त्याचा काय परिणाम होईल असं त्यांनी विचारले. गिव्हन डाटा. पहिली कपॅसिटी सांगितलेली आहे 20 मायक्रोफॅरेड. एअर कपॅसिटर सांगितलेला आहे, त्यामुळे K1 डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्याचा 1 घ्यायचा. त्यानंतर त्याची नवीन कपॅसिटी विचारली आहे. फर्स्ट कंडिशन C2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. डिस्टन्स डबल केले म्हणून सांगितले दोन प्लेट्स मधलं, म्हणजे D2 इक्वल टू 2 टाइम्स D1 असं सांगितलेलं आहे. आणि सेकंड पार्ट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2 इक्वल टू 8 घेतले आणि त्यावेळेची कपॅसिटी काय असेल त्याला मी C2 डॅश असं कन्सिडर करतोय. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे C इक्वल टू A एप्सिलॉन 0 K अपॉन D. मग फर्स्ट कंडिशन साठी डिस्टन्स D चेंज केलेला आहे त्याने. याचा अर्थ C आणि स्मॉल d दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. त्यामुळे इथं C2 अपॉन C1 जर घेतला आपण तर हे येणार आहे D1 अपॉन D2 हे असे. देअरफॉर C2 डिव्हायडेड बाय C1 आहे 20 मायक्रोफॅरेड. D1 तसंच ठेवतोय. D2 आहे ट्वाइस D1. ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरली. काही सोडवा, D1 ला D1 कॅन्सल होईल, हे 20 इकडे येणार. C2 इक्वल टू 20 डिव्हायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 10 मायक्रोफॅरेड. हे त्याचा आन्सर. आणि हा जो सेकंड पार्ट आहे ज्याच्यामध्ये K चा वापर करायचा आहे, C इक्वल टू A एप्सिलॉन 0 K अपॉन D असा आहे. म्हणजे C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K आहे. मग C2 डॅश अपॉन C1 इक्वल टू K2 अपॉन K1 येणार. मग आता C2 डॅश ती व्हॅल्यू काढायची आहे. आणि पहिला कपॅसिटन्स 20 मायक्रोफॅरेड सांगितलेला आहे. इथं K2 आहे 8 आणि K1 आहे 1. मग याच्यावरून C2 इक्वल टू 8 इंटू 20 दॅट इज इक्वल टू 160 मायक्रोफॅरेड. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ए पॅरलल प्लेट कपॅसिटर विथ एअर बिटवीन द प्लेट्स. याचा अर्थ पहिली K ची व्हॅल्यू 1 आहे. एरिया दिलेला आहे प्लेट्सचा कॅपिटल A अँड द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज 2 मिलीमीटर. स्मॉल d दिलेला आहे. कॅल्क्युलेट द कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर. C ची व्हॅल्यू काढा. इफ द कपॅसिटर इज कनेक्टेड टू 100 व्होल्ट सप्लाय, V दिलेला आहे, तर चार्ज ऑन इच प्लेट, तर चार्ज किती असेल ते फाइंड आउट करा. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारलाय, हाऊ वुड बी चार्ज ऑन द प्लेट्स बी अफेक्टेड इफ 2 मिलीमीटर थिक मायका शीट ऑफ K इक्वल टू 6 is inserted between the plates while the voltage supply remains connected. म्हणजे जर त्या कपॅसिटरच्या दोन प्लेट्स मध्ये जर एक थिक मायका शीट ज्याचा K इक्वल टू 6 आहे, हे जर त्याच्यामध्ये त्या दोन प्लेटच्या मध्ये जर ठेवलं तर
चार्ज वरती काय परिणाम होईल. म्हणजेच थोडक्यात त्यांनी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट चेंज केलेला आहे. व्होल्टेज तसंच ठेवा म्हणून सांगितलं. बघू आपण सोडूया त्या पद्धतीनं. काय काय दिलेलं आहे पहिल्यांदा बघा. गिव्हन डाटा. पहिला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट एअर सांगितलेला आहे, त्यामुळे K1 इक्वल टू 1. एरिया सांगितलेला आहे 6 × 10⁻³ मीटर स्क्वेअर. त्यानंतर डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी. डिस्टन्स सांगितलेलं आहे 2 मिलीमीटर, म्हणजेच 2 × 10⁻³ मीटर. आता याच्यामध्ये जर कपॅसिटी काढायची असेल, काढावीच लागणार आहे, पहिला प्रश्न तोच आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू लागेल 8.85 × 10⁻12 फॅरेड पर मीटर. एक काम करूया, याच्यावरून पहिल्यांदा व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया कपॅसिटीची. पहिला प्रश्न तोच आहे. फर्स्ट नंबर टाकूया इथं. C इक्वल टू A एप्सिलॉन 0K अपॉन D. देअरफॉर C इक्वल टू A आहे, त्यानंतर एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू, K ची व्हॅल्यू 1च आहे, आणि स्मॉल d आहे 2 मिलीमीटर, म्हणजेच 2 × 10⁻³ तर हे पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. देअरफॉर C इक्वल टू, याच्यातलं 10⁻³ 10⁻³ कॅन्सल होईल. इथे येणार 2 × 3 = 6, 3 ने याला मल्टिप्लाय करा. 3×5 = 15, 5 हातचे आले 1, 3×8 = 24 आणि 1 25, त्याचे 5 हातचे आले 2, आणि 3×8 = 24 आणि 2 26.55, आणि पुढे शिल्लक राहील 10⁻12 फॅरेड. या पद्धतीने येईल. मग हे जर मला 10⁻12 जर नको असेल, तर हेच मी असं पिको फॅरेड असं लिहू शकतो. ही तुम्हाला याच्यातली पहिली व्हॅल्यू मिळेल. आता परत पुढे काय विचारले बघा. कॅल्क्युलेट द कपॅसिटन्सचं काम झालेलं आहे, हे पहिलं झालं. आता त्याला 100 व्होल्ट सप्लाय दिलाय, तर चार्ज किती असेल असं विचारलं. बघूया काय होते. सेकंड पार्ट. V इक्वल टू 100 व्होल्ट, कपॅसिटर C इक्वल टू 26.55 पिको फॅरेड, म्हणजे एवढे फॅरेड हे असं दिलेलं आहे. तर चार्ज किती असेल. याचा सिंपल फॉर्म्युला आहे Q इक्वल टू C इंटू V. याच्यातलं C आहे 26.55 इंटू 10⁻12 इंटू 100, म्हणजे 10⁻², म्हणजेच हे किती होणार आहे 26.55 इंटू 10⁻10 येणार आहेत. आणि चार्ज आहे कुलम मध्ये. एवढा चार्ज त्या ठिकाणी असेल. हे जर तुम्हाला नॅनो कुलम मध्ये पाहिजे, कारण त्याच्या जवळच तेच आहे, मग याच्यातलं एक 10⁻1 वापरतोय, त्यामुळे डेसिमल पॉइंट एक घर डावीकडे येईल. असं येईल. म्हणजेच Q इक्वल टू 2.655 नॅनो कुलम हे असेल. त्यामुळे व्हॅल्यूज तेवढ्या जरा व्यवस्थित फक्त बघून घ्या. आता याच्यात अजून एक काहीतरी त्यांनी चेंज केलेलं आहे, त्याला आता खाली घेऊया प्रॉब्लेमला सरळ. ते बघू मग काय करायला लागते त्याला. ते
कारण प्रत्येक वेळा ती इन्फॉर्मेशन वाचत बसण्यापेक्षा आपलं यालाच इथं खाली घेतलेलं बरं. आता याचा थर्ड पार्ट बघूया. आता त्यांनी काय सांगितलंय, हाऊ वुड चार्ज ऑन द प्लेट्स बी अफेक्टेड इफ ए 3 मिलीमीटर थिक मायका शीट, 3 मिलीमीटर नाही तिथं 2 मिलीमीटर आहे, कारण प्रॉब्लेम मध्ये 2 मिलीमीटर आहे. हे इथं मी चेंज केलेलं होतं, परत ह्याच्यामध्ये तसंच राहिलेलं आहे ते. त्यामुळे आपण प्रॉब्लेम मध्ये वरती लिहून घेतलेलं आहे बघा. इथं 3 मिलीमीटरच्या ऐवजी इथं 2 मिलीमीटर पाहिजे, इथं पण 2 मिलीमीटर पाहिजे. पुस्तकात तुमच्या 2 मिलीमीटर आहे. मग हे 2 मिलीमीटर जे काही डिस्टन्स आहे दोन प्लेट्सच्या मध्ये, त्या ठिकाणी जर मायका शीट जर वापरली ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे K = 6, तर चार्ज वरती काय परिणाम होईल? व्होल्टेज तसंच त्याला जोडलेलं आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे कपॅसिटी वरती फरक पडेल. कशा पद्धतीने बघा, C = A ε0K/D, म्हणजेच C आणि K हे कसले प्रोपोर्शनल आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. मग जर तुम्ही C2/C1 असं जर केलं तर हे येणार K2/K1 येणार. मग C2 मला फाइंड आउट करायचं आहे. C1 किती होतं बघा मगाशी, हे आहे 26.55 पिको फॅरेड. ही C1 ची व्हॅल्यू आहे. K2 घ्यायचं आहे 6 डिव्हायडेड बाय K1 आहे 1. हे जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर 6 इंटू 26.55 पिको फॅरेड असं पाहिजे त्याच्यामध्ये. आता हे एवढं सोडवूया. देअरफॉर C2 याने याला मल्टिप्लाय केलं, 6×5 = 0, हात आले 3, 6×5 आणि 3 33, 3 हात आले 3, परत 36 आणि 3 39, 9 हात आले 3, 6×2 12, 12 आणि 3 15, हे एवढं 159.30 हे येणार पिको फॅरेड मध्ये. एवढे पिको फॅरेड ही त्याची कपॅसिटी राहील. त्याला मी परत एकदा पिको फॅरेडचं फॅरेड मध्ये कन्व्हर्शन करून घेतो. थोडं लागली व्हॅल्यू तर आपलं कन्व्हर्शनला असेल. आता त्यांनी काय केलेलं आहे, आपण ही व्हॅल्यू काढली, त्यांनी आता ह्याच्यावरचा चार्ज विचारलाय. व्होल्टेज तेवढंच ठेवायचं आहे, व्होल्टेज मध्ये नो चेंज. नाव Q2 = C2 इंटू व्ही येणार. हे C2 आहे 159.3 इंटू 10⁻12 आणि पुढं आहे 100 व्होल्ट म्हणजेच 10चा स्क्वेअर. मग हे किती होईल बघा बरं. व्होल्टेज तर तेवढंच ठेवायचं आहे. मग हे 159.3 इंटू 10⁻10 कुलम. हेच मला जर नॅनो कुलम मध्ये जर पाहिजे असेल तर डेसिमल पॉइंट मला एक घर डावीकडे सर, आता हे लिहिलंय तर असू दे, ह्याला मी असं बदल करून घेतोय. कारण 9 नॅनो म्हणजे 10⁻⁹ लागेल, हे असं चेंज करतोय. एक स्टेप एक्स्ट्राची झालेली आहे याच्यामध्ये. हे होणार 15.93, हे याचं झालं. आणि 10⁻⁹ म्हणजे नॅनो, या पद्धतीने हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द एनर्जी स्टोअर्ड इन ए चार्ज्ड कपॅसिटर ऑफ कपॅसिटी दिलेली आहे 25 मायक्रोफॅरेड. एनर्जी सांगितलेली आहे 4 जूल. फाइंड द चार्ज ऑन इट्स प्लेट्स.
गिव्हन डाटा सिंपल प्रॉब्लेम आहे, काय अवघड नाही आहे. कपॅसिटी सांगितले 25 मायक्रोफॅरेड. यालाच तुम्ही असं लिहू शकताय 25 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. त्याच्यातली जी एनर्जी आहे, एनर्जीसाठी आपण यू वापरूया. ते सांगितलेलं आहे 4 जूल आणि विचारले चार्ज फाइंड आउट करा. पुढचा सेक्शन. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग एनर्जी जी आहे कॅपॅसिटरची, यू इक्वल टू क्यू आणि सी मधला फॉर्म्युला मला पाहिजे आता. तो फॉर्म्युला आहे क्यू स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी. मग याच्यावरून क्यू स्क्वेअर इक्वल टू, या 2c ने इकडं मल्टिप्लाय करा, 2 इंटू यू इंटू सी. व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. 2 इंटू 4 इंटू सी, 25 इंटू 10⁻⁻6. देअरफॉर क्यू स्क्वेअर इक्वल टू, किती होणार आहे बघा, 25 गुणिले 4 हे झाले 100. हे 100 आणि 10⁻⁻6 म्हणजे झाले 10⁻⁻4. क्यूचा स्क्वेअर आहे तो. देअरफॉर क्यू इक्वल टू, क्यू इक्वल टू ह्याला रूट मध्ये टाकावं लागेल. इथे येणार √2, इथे येणार 10⁻⁻2. बघा बरोबर आहे का. तर बघा कपॅसिटन्स कशात दिलाय, मायक्रो मध्येच आहे ना. बरोबर होय, मायक्रो फॅरेड मध्येच आहे. काय येईल ते येईल, हे त्याचं आन्सर घ्यायचं आता. देअरफॉर क्यू इक्वल टू √2 ची व्हॅल्यू आहे 1.414 इंटू 10⁻⁻2 कुलम चार्ज आहे तो. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ 3.5 इंटू 10⁻⁻4 जूल ही एनर्जी सांगितले. व्होल्टेज सांगितलेलं आहे 700 व्होल्ट. व्हॉट इज द चार्ज ऑन द कपॅसिटर, क्यू ची व्हॅल्यू विचारलेली आहे. गिव्हन डाटा, एनर्जी दिलेली आहे 3.5 इंटू 10⁻⁻4 जूल. कपॅसिटी त्याचं कोणत्या व्होल्टेजला ते चार्जिंग केलेलं आहे ते व्होल्टेज सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरचा चार्ज विचारलेला आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन सिंपल फॉर्म्युला आहे. यू इक्वल टू 1/2 क्यू इंटू व्ही. मग याच्यावरून क्यू इक्वल टू ट्वाइस यू अपॉन व्ही येणार. देअरफॉर क्यू इक्वल टू डिव्हायडेड बाय व्होल्टेज आहे 700 व्होल्ट. मग हे 2 इंटू 3.5 हे होते 7. ते 7 आणि हे 7 कॅन्सल होईल, हे असं शिल्लक राहील. आणि 10⁻⁻4 आणि 10⁻². एवढं शिल्लक राहील इथं. म्हणजेच 10⁻⁻6 कुलम येणार. म्हणजेच क्यू इक्वल टू 1 मायक्रो कुलम असं पण लिहू शकताय. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा.
आता त्यांनी सांगितलेलं आहे की 6 मायक्रोफॅरेड कपॅसिटर सांगितलेलं आहे, चार्जड टू ए 300 व्होल्ट सप्लाय. कपॅसिटी दिले, व्होल्टेज दिले, त्याला तिथं पूर्ण कपॅसिटीनुसार चार्जिंग करून घेतले. इट इज देन डिस्कनेक्टेड फ्रॉम द सप्लाय अँड इज कनेक्टेड टू अनदर अनचार्जड 3 मायक्रोफॅरेड कपॅसिटर. नंतर तो 3 मायक्रोफॅरेड कपॅसिटरला जोडलेला आहे. बघा, तर हाऊ मच इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द फर्स्ट कपॅसिटर इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ हीट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. तर पहिल्या कपॅसिटरमध्ये जितकी एनर्जी स्टोअर केलेली होती त्यापैकी किती एनर्जी लॉस झाली सेकंड कॉम्बिनेशन. बघा, पहिल्यांदा काय काय दिले त्यांनी, पहिली दिलेली इन्फॉर्मेशन सगळी लिहून घेऊ आणि त्यांनी जशी प्रोसेस केलेली आहे त्या पद्धतीनं पुढं आपण कन्सिडर करत जाऊया. गिव्हन डाटा. पहिला कपॅसिटर सांगितलेला आहे 6 मायक्रोफॅरेडचा. 6 मायक्रोफॅरेड म्हणजे 6 × 10⁻⁻⁶ फॅरेड. त्याचं पोटेन्शियल दिलेलं आहे 300 व्होल्ट, 300 व्होल्ट. त्यानंतर दुसरा एक कपॅसिटर सांगितलेला आहे, तो दिलेला आहे 3 मायक्रोफॅरेड. त्यांनी काय काय केले ते सगळं आपण प्रॉब्लेम सोडवताना बघू. आणि एनर्जी लॉस्ट ही फाइंड आउट करायची आहे. याचा अर्थ पहिली एनर्जी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिल्या कॉम्बिनेशन साठी इनिशियल एनर्जी, मग इनिशियल एनर्जी स्टोअर्ड इक्वल टू, त्याला U1 लिहितोय, हे असेल. therefore U1 इक्वल टू 1/2 C1 किती आहे, 6 × 10⁻⁻⁶ आहे. V किती आहे, 300 म्हणजेच 3 × 10⁻⁻². आणि हे एवढे येईल. मग इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन, हे किती होते बघा, 3 × 10⁻⁻⁶. त्यानंतर याचा स्क्वेअर केल्यानंतर येणार 9 × 10⁻⁴. टोटल किती होईल बघा, U1 इक्वल टू 3×9=27 येणार इथं. आणि त्यानंतर 10⁻³ होणार, सॉरी 10⁻⁻². काय याला वापरून टाकू, म्हणजेच हे U1 इक्वल टू येणार 0.27 जूल. ही इनिशियल एनर्जी आहे. आता त्यांनी कसं सांगितलंय जरा काळजीपूर्वक बघा. आता हा जो कपॅसिटर फुल्ली चार्ज करून घेतलेला आहे त्याला दुसऱ्या एका अनचार्जड कपॅसिटर, त्याची व्हॅल्यू सांगितली 3 मायक्रोफॅरेड, त्याच्याशी कनेक्ट केलेलं आहे. आता त्याला कनेक्ट करायचं म्हणजे काय बघा, पहिला कपॅसिटर जो होता तो 6 मायक्रोफॅरेडचा होता. 6 मायक्रोफॅरेड कपॅसिटर इज कनेक्टेड टू, अनचार्जड आहे तो दुसरा कपॅसिटर आहे, तो अनचार्जड 3 मायक्रोफॅरेड कपॅसिटर. आता एक लक्षात घ्या, आता जोडायचं म्हणजे तुम्ही असं पण जोडू शकताय या पद्धतीनं. इथं 6 मायक्रोफॅरेड आहे, इथं 3 मायक्रोफॅरेड आहे, पण हे असं जोडून याचा काहीच उपयोग नाही.
कारण ह्याच्यात काय एनर्जी कुठनं कुणीकडे जाणार नाही, काय नाही, सर्किट तर कम्प्लीट झालं पाहिजे. त्यामुळे सिरीज कॉम्बिनेशन इज नॉट पॉसिबल, किंवा सिरीज कॉम्बिनेशन कॅनॉट बी कन्सिडर्ड. ते तुम्ही इथं कन्सिडर करू शकत नाही. मग पॅरल कॉम्बिनेशन कन्सिडर केलं पाहिजे. मग पॅरल कॉम्बिनेशन जर म्हटलं तर 6 मायक्रोफॅरेडचा एक कपॅसिटर आणि 3 मायक्रोफॅरेडचा एक कपॅसिटर असं कन्सिडर केलं पाहिजे. हे लक्षात घ्या. देअरफॉर पॅरल कॉम्बिनेशन मस्ट बी कन्सिडर्ड. मग पॅरल कॉम्बिनेशन मध्ये टोटल कपॅसिटी किती असेल ती काढली पाहिजे. नाव सीपी इक्वल टू C1 प्लस C2 म्हणजेच किती होणार, 6 + 3 दॅट इज इक्वल टू 9 मायक्रोफॅरेड, म्हणजेच 9 × 10⁻⁻⁶ आता इथं दुसरं कुठलंही पोटेन्शियल जोडलेलं नाही, त्यामुळे व्होल्टेज आम्ही वापरू शकत नाही. मग राहिलं कोण, चार्ज. मग काय करावं लागेल, पहिला जो कपॅसिटर आहे 6 मायक्रोफॅरेडचा त्याच्यावरचा चार्ज काढावा लागेल. मग आता तो चार्ज कसा काढणार बघा बरं तुम्ही. पहिल्याची कपॅसिटी माहिती आहे C, आणि पहिल्याचं पोटेन्शियल माहिती आहे V. ते आपल्याला याच्यात घ्यावं लागेल. त्याशिवाय ते पुढचं सोडवताच येणार नाही. फॉर फर्स्ट कपॅसिटर Q1 इक्वल टू C1 इंटू V. मग पहिली कपॅसिटी जी आहे ती आहे 6 × 10⁻⁻⁶. ही पहिली कपॅसिटी. आणि त्यावेळेला त्याच्यावरती जे पोटेन्शियल त्याला जोडले व्होल्टेज ते किती होतं बघा बरं. 6 मायक्रोफॅरेड आणि व्होल्टेज आहे 300 व्होल्ट. 3 × 10⁻². हे किती होणार टोटल, 18 × 10⁻⁴ कुलम. मग हा कपॅसिटर डायरेक्ट सेकंड कपॅसिटरला जोडलेला आहे, त्यामुळे इथं चार्ज कॉन्स्टंट राहील. हिअर चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. देअरफॉर पूर्ण नंतर जे दोन कपॅसिटर एकत्र जोडलेले आहेत इथं सुद्धा टोटल चार्ज किती घ्यावा लागेल तुम्हाला, एवढाच घ्यावा लागेल. कारण तो दुसरा कपॅसिटर पूर्णपणे अनचार्जड आहे. फायनल चार्ज. आता फायनल एनर्जी काढली पाहिजे. फायनल एनर्जी साठी आपल्याला Q² / 2C वापरावं लागेल. म्हणजे Q2 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 × CP, म्हणजे त्यांचं पॅरलल कॉम्बिनेशन. मग हे किती होणार, 18 × 10⁻⁴ त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 × CP. किती आहे बघा बरं, CP एवढा आहे, 9 × 10⁻⁻⁶. हे असं आहे. आता हे एवढं आपल्याला सोडवावं लागेल. मग हे किती होणार बघा बरं, इथं 18 चा स्क्वेअर मी 2 मिनिटं असंच मांडतोय, आणि 10⁻⁸ आहे, डिव्हायडेड बाय इथं 18च येणार आहे, इंटू 10⁻⁻⁶ असे येईल. ह्याच्यातलं एक 18 कॅन्सल होईल, आणि हे किती येणार टोटल, 18 × 10⁻⁻² जूल. ही याची फायनल एनर्जी येणार. मग इनिशियल एनर्जी किती होती बघा बरं, U1 एवढे काढून ठेवलेले आहे, 0.27 जूल आहे U1.
आणि हे किती तयार झाले याचं पण पॉइंट मध्ये घेतोय व्हॅल्यू 0.18 जूल. मग एनर्जी लूज किती झाली? देअरफॉर एनर्जी लॉस्ट इक्वल टू U1 मायनस U2. मग U1 आहे 0.27 मायनस U2 आहे 0.18, म्हणजे हे सोडवून येईल 0.09 जूल. हे त्याचं फायनल आन्सर.